आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांबाबतीत महत्त्वपूर्ण अपडेट. 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. काल्पनिक वेतनवाढीच्या आधारे पेन्शन निश्चित होणार. महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण समोर पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. 5 जून 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसकर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्यातील खाजगी 100% अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या अथवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतन पेन्शन निश्चितीमध्ये लगतच्या 1 जानेवारी रोजी मिळणारी काल्पनिक वार्षिक वेतनवाढ नॅशनल इन्क्रिमेंट विचारात घेण्यात येणार आहे. याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 4 जून 2026 रोजी शासन निर्णय जारी केला आहे. शासन निर्णयानुसार वित्त विभागाने 19 डिसेंबर 2025 रोजी काढलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी आता खाजगी 100% अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात आली आहे. त्यामुळे 31 डिसेंबर रोजी सेवेतून निवृत्त झालेल्या हजारो कर्मचाऱ्यांना पेन्शन गणनेत आर्थिक लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शासनाची कार्यवाही. देशभरात अनेक प्रकरणांमध्ये न्यायालय असा निर्वाळा दिला होता की एखाद्या कर्मचाऱ्याने संपूर्ण वर्षभर बजावलेली असल्यास केवळ सेवानिवृत्तीची तारीख 31 डिसेंबर असल्यामुळे त्याला पुढील दिवसाची म्हणजे 1 जानेवारीची वार्षिक वेतनवाढ नाकारणे अन्यायकारक ठरू शकते. या पार्श्वभूमीवर विविध न्यायालयीन निर्णयाचा विचार करून केंद्र व राज्य शासनाची काल्पनिक वेतनवाढीबाबत धोरण निश्चित केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. आता शालेय शिक्षण विभागाने त्या सूचनांचा विस्तार करून अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. कोणाला मिळणार लाभ? या शासन निर्णयामुळे खालील कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. खाजगी 100% अनुदानित शाळांमधील शिक्षक, खाजगी 100% अनुदानित शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी, 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेला आता भविष्यात सेवानिवृत्त होणारे कर्मचारी ज्यांनी पेन्शन निश्चिती वार्षिक वेतनवाढीच्या मुद्द्यावर प्रलंबित आहे असे कर्मचारी पेन्शनमध्ये होणार वाढ. या निर्णयानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष वेतनवाढीचा लाभ मिळणार नसला तरी पेन्शन निश्चित करताना 1 जानेवारीची काल्पनिक वेतनवाढ गृहीत धरून अंतिम वेतनवाढ निश्चित केले जाईल. परिणामी मूळ पेन्शनमध्ये वाढ होईल. कुटुंब निवृत्ती वेतनाच्या गणनेवरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो. निवृत्ती वेतनाशी संबंधित इतर लाभांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला न्याय मिळाल्याची भावना शिक्षक आणि कर्मचारी संघटनांनी व्यक्त केली आहे. क्षेत्रीय कार्यालयांना सूचनांचे पालन करण्याचे आदेश. शासनाने स्पष्ट केले आहे की वित्त विभागाच्या पूर्वीच्या सूचनांप्रमाणे नव्या शासन निर्णयातील तरतुदीची अंमलबजावणी तत्वतः करण्यात यावी. शिक्षण विभागाच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी संबंधित प्रकरणाची तपासणी करून पात्र शिक्षक व कर्मचाऱ्यांना लाभ देण्याची कारवाई करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षक संघटनांकडून स्वागत. राज्यातील विविध शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना केवळ एका दिवसाच्या फरकामुळे वार्षिक वेतनवाढीचा लाभ मिळत नव्हता. त्यामुळे पेन्शनची रक्कम कमी निश्चित होत होती. शासनाच्या नव्या निर्णयामुळे ही दीर्घकालीन विसंगती दूर होणार असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. महत्त्वाचे, राज्यातील हजारो अनुदानित शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरणार आहे. विशेषतः 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमधील दीर्घकाळाची तफावत दूर होऊन त्यांना न्याय मिळणार असल्याने हा निर्णय शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबूसकर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. 4 जून 2026चा महत्त्वपूर्ण शासन निर्णय. या शासन निर्णयाविषयी थोडक्यात स्पष्टीकरण आपण बघितलेले आहे. हा पूर्ण शासन निर्णय अखिल तांबूसकर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.